एम ए मराठी, M56 मराठी, 323 लोकसाहित्य सत्र, तिसरे पुस्तक एक लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप. या पुस्तकातील आपण घटक 1 बघूया. या घटकात लोकसाहित्य संकल्पना व स्वरूप. या घटकात आपण लोकसाहित्याचे स्वरूप तसेच लोकरूढींचे प्रकार बघूया की लोकसाहित्याचे स्वरूपामध्ये 4 भागांमध्ये सांगता येतील की मौखिक परंपरा, भौतिक संस्कृती, प्रयोगसिद्ध कला, लोकरूढी, विधी कल्पना आणि लोकसमजुती या 4 भागांमध्ये लोकसाहित्याचे स्वरूप. नंतर लोकरूढी संकल्पना व स्वरूप. लोकरूढीचे प्रकार. आता लोकरूढीचे प्रकार पाहायचे म्हटले तर देवधर्मविषयक लोकरूढी, जन्ममृत्यूविषयक लोकरूढी, शुभ अशुभविषयक लोकरूढी, आचारविचारविषयक लोकरूढी, दृष्टीबाधेविषयी लोकरूढी, पायरव होणे, कृषी जीवनाशी संबंधित लोकरूढी, नाग व सापविषयक लोकरूढी, भूतपिशाच विषयक लोकरूढी, भानामती, बाहेरबाधा व करणेविषयक लोकरूढी. या सर्व लोकरूढींचे प्रकार आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. आता लोकसाहित्याची उद्दिष्टे पाहायची म्हटलं तर लोकसाहित्य या विषयाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि जगभर खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. आज विविध पातळ्यांवर लोकसाहित्याचे संकलन आणि संशोधन होऊ लागले आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेने चालत आलेल्या विशेषांचा अभ्यास जेव्हा सुरू झाला तेव्हा खऱ्या अर्थाने लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. हा अभ्यास सुरू झाल्यानंतर लोकसाहित्याची व्याख्या करण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. या घटकामध्ये आपण लोकसाहित्याची संकल्पना स्वरूप समजून घेणार आहोत. तसेच लोकरूढीचे प्रकारही आपण समजून घेणार आहोत. आता फोकलोअरसाठी मराठीत उपयोजलेल्या विविध परिभाषेच्या संज्ञा स्पष्ट होतील. या घटकात लोकसाहित्य या सामासिक शब्दात लोक आणि साहित्य 2 पदांचा अर्थ समजून घेता येईल आणि लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांचा परस्पर संबंध स्पष्ट होईल. लोकसाहित्य म्हणजे लोकमानसाचा आविष्कार असतो हे विषद करणे शक्य होईल आणि पाश्चात्य अभ्यासकांनी लोकसाहित्यासंबंधी केलेल्या सैद्धांतिक अभ्यासाची त्यांनी केलेल्या व्याख्यांची माहिती घेता येईल. भारतीय लोकसाहित्य अभ्यासकांनी केलेल्या व्याख्यांमधून भारतीय लोकसाहित्याचे स्वरूप विशेष लक्षात घेता येतील. आता आपण प्रास्ताविक पाहूया की आजपर्यंत आपण अनेक लोककला आणि लोकगीते ऐकलेले आहे. बालपणापासून काही लोककला वाचलेल्या आहेत. काही प्रकारचे लोकनृत्य प्रत्यक्ष दूरदर्शनाच्या माध्यमातून पाहिले असतील, अनुभवले असतील. आपण त्याला लोकसाहित्य म्हणून समजतो. प्राचीन काळापासून लोकजीवनात लोकसाहित्य निर्माण होत आहे. एका पिढीकडून मौखिक परंपरेने ते दुसऱ्या पिढीकडे जाताना आपण बघतो आणि त्यानुसारच आपल्याला ह्या गोष्टींची माहिती होते. तर सांस्कृतिक मानसशास्त्रातून लोकसाहित्य या विषयाचा जन्म झाला आणि लौकिक पुराणाचे इंग्रजीमध्ये पॉप्युलर अँटिक्विटीज असे म्हणतात. तर सांस्कृतिक मानवशास्त्रात लौकिक पुराणांमध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केला जात त्याचाच अभ्यास पुढे लोकसाहित्यात येऊ लागला आणि सांस्कृतिक परंपरेने चालत आलेल्या विषयाचा अभ्यास जेव्हा सुरू झाला तेव्हा खऱ्या अर्थाने लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि मग सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकसाहित्य या संज्ञेतील लोक आणि साहित्य या 2 पदांचा अर्थ आणि त्याची व्याप्ती लक्षात येते आणि तसेच लोकसाहित्याचे ठळक विशेष ध्यानात येतात. आता लोकसाहित्याची संज्ञा आणि अर्थ आपण बघूया की लोकसाहित्य हे सर्वसामान्य लोकांचे आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकांचे म्हणजे नेमके कोणाचे या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आधी आपल्याला लोकसाहित्य ही संज्ञा समजून घेणे आवश्यक आहे. मराठीत लोकसाहित्य ही संज्ञा फोकलोअर या इंग्रजी शब्दासाठी वापरली जाते. त्यामुळे आपण फोकलोअर हा शब्द कसा तयार झाला हे समजून घेऊया. विल्यम थॉम्स या ब्रिटिश अभ्यासकाने 22 ऑगस्ट 1846 रोजी दांथेनियम या नियतकालिकाच्या संपादकांना ॲम्ब्रोस मॉर्टन या टोपणनावाने एक पत्र लिहिले आणि त्या पत्रात त्यांनी लौकिक पुरातत्व आणि लौकिक वाङ्मय या 2 संज्ञांना मिळून फोकलोअर हा शब्द वापरावा असे सुचवले. हिंदी लोकसाहित्य अभ्यासकांनी फोकलोअरसाठी लोकवार्ता, ग्राम, लोकयान, लोकायन, लोकसंस्कृती अशा विविध पारिभाषिक संज्ञा सुचवल्यात.
1858 पासून महाराष्ट्र लोकसाहित्य संकलनाला आणि त्यासंबंधीच्या लेखनाला सुरुवात झाली, परंतु लोकसाहित्यातील विविध प्रकारांना 1915 पासून पारिभाषिक संज्ञा वापरण्यात येऊ लागल्या. इतिहासचार्य विका राजवाडे यांनी 1920 साली सज्जनगडावरचे लोकगीत या लेखात लोकगीत हा पारिभाषिक शब्द वापरला असून सूर्यनारायणाची कहाणी व सूर्यवत या लेखात लोककथा हा पारिभाषिक शब्द आला आहे. राजवाडे यांनी वापरलेले दोन्ही पारिभाषिक शब्द खरे तर लोकसाहित्य हा व्यापक अर्थानेच वापरले असणार असे कळते आणि शोगदाते लिखित लोककथा या पुस्तकाच्या प्रस्तावनामध्ये मोहम्मद दत्तो वामन पोद्दारांनी फोकलोअरसाठी लोकविद्या हा शब्द वापरला आहे. आपण विद्या असे जेव्हा म्हणतो तेव्हा यामध्ये 64 कलांचा समावेश होतो आणि लोकसाहित्यात त्याचा समावेश होतो. हे सर्व या कलांमध्ये येतात. तरीसुद्धा हा शब्द रूढ होऊ शकला नाही. यानंतर अनेक अभ्यासकांनी विविध शब्द सुचवले. यामध्ये लोकवाङ्मय, लोकसाहित्य, लौकिक, दंतकथा या विविध संज्ञांचा समावेश होतो. या सर्व शब्दांच्या अर्थाची व्याप्ती तपासण्याचे काम अभ्यासकांनी केले. गोमक आलेरकर यांनी सुचवलेला लौकिक दंतकथा हा शब्द फारच मर्यादित अर्थाने वापरला जातो. लोकवाङ्मय ही संज्ञा या विषयाची व्याप्ती मर्यादित करते. त्या मानाने साहित्य हा शब्द अधिक व्यापक असल्यामुळे लोकसाहित्य ही संज्ञा रूढ झाली असे म्हणता येईल. अर्थात साहित्य या संज्ञेला देखील तसे बघितले तर काही मर्यादा आहेतच. लोकसाहित्य असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा यातील लोक आणि साहित्य या दोन पदांचा आपल्याला आधी विचार करावा लागतो. आता लोकसाहित्यातील या संज्ञेतील लोक हे पद, लोकसाहित्य ही संज्ञा लोक आणि साहित्य या दोन पदांनी बनलेले हे आपण पाहिलेच आहे. या संज्ञेतील लोक हे पद जसे विशिष्ट अर्थसूचक आहे तसे साहित्य हे पद हे विशिष्ट अर्थसूचकच आहे. लोक म्हणजे जनसमूह की जो परंपरागत आचारविचारांचे केवळ अनुसरण करतो असे नाही, तर त्यांची जपणूक करत पुढच्या पिढीकडे ते संक्रमित करतो. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या कोशात फोक या शब्दाचा प्रगत असंस्कृत विकसित लोकसमूह हा दिलेला आहे. स्टँडर्ड डिक्शनरी ऑफ फोकलोर, लेजंड अँड मायथॉलॉजी या कोशात मारिया लीच यांनी केलेल्या विवेचनानुसार लोक म्हणजे ग्रामीण आणि नागर भागात राहणारा असा जनसमूह ज्यांनी स्वतःची अशी निराळी परंपरा असते, स्वतःच्या सांस्कृतिक परंपरामुळे आणि पारंपरिक जीवनपद्धतीमुळे जो जनसमूह निराळा उमटून पडतो असा जनसमूह. आणि या जनसमूहातील व्यक्तीचे जीवन अकृत्रिम असून निसर्गाला अधिक जवळचे असते. त्यांच्यात समूहभावनेला प्राधान्य असते. द स्टडी ऑफ फोकलोर या ग्रंथाचे संपादक ॲव्हलन डंडेस यांच्या मते लोक म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींचा असा समूह ज्यांच्यात वंश, भाषा, व्यवसाय किंवा धर्म यापैकी एक आणि अधिक समान तत्वे असतात. महाराष्ट्र शब्दकोशात लोक या शब्दाने अनेक अर्थ दिले आहेत. एक म्हणजे जर मनुष्य, मानव, लोक, समाज, 2 वर्ग, विशिष्ट समाज, संघ, जात, तिसरा राष्ट्र, देश, राज्य, प्रांत, चौथा जगाचे, विश्वाचे भाग. ऋग्वेदातील प्रसिद्ध पुस्तकातून लोक हा शब्द जन आणि स्थान या 2 शब्दाने वापरता आलेला दिसतो. तर प्रसिद्ध वैयक्तिक व्याकरणी पाणिनी यांनी आपल्या अष्टाध्यायीमध्ये लोक आणि सर्व लोक या पदांचा उल्लेख केला आहे. या पदांना प्रत्यय लावून लौकिक आणि सार्वलौकिक हे पद सिद्ध झाले आहे. त्यानंतर लोकसाहित्य या संज्ञेतील साहित्य हे पद पाहूया की लोकसाहित्य या संज्ञेतील साहित्य या पदाचा अर्थ पद कुठे आणि कशा पद्धतीने आले आहे त्यावर अवलंबून असतो. ते साहित्यशास्त्रात साहित्य पद जेव्हा येते तेव्हा ते कथा, कादंबरी, काव्य, नाटक असे लालित्यपूर्ण कलाकृती या अर्थाने येते. परंतु लोकसाहित्य असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा केवळ कलात्मक लालित्यपूर्ण वाङ्मय एवढाच अर्थ देणे अभिप्रेत नसून व्यापक अर्थाने तो शब्द रूढ झाला आहे. साहित्य म्हणजे सामग्री, सामान, साधनभूत होणाऱ्या पदार्थांचा समुदाय, वस्तूंची जुळवाजुळव यांचाही यात समावेश होतो. एखाद्या वस्तूच्या किंवा कार्याच्या उत्पादन निर्मितीसाठी तसेच उभारणीसाठी लागणारी सामग्री म्हणजे सुद्धा साहित्य होय. इतका व्यापक अर्थ लोकसाहित्य या शब्दात साहित्य या पदामध्ये आहे. इंग्रजीतील लोअर या शब्दासाठी पर्याय म्हणून मराठीमध्ये साहित्य हा शब्द जरी रूढ झाला असला तरी लोअर या शब्दाचा अर्थ छटा साहित्य या शब्दातून व्यक्त होत राहील. परंतु जर लोअरसाठी वाङ्मय ही संज्ञा वापरली तर अर्थाचा फारच संकोच होतो. कारण वाङ्मय म्हणजे वाचिक शब्दमय भाषेतील ग्रंथ संपत्ती. या संज्ञेत खेळ, कला, विधी अशा अनेक गोष्टींचा अर्थ होत नाही. त्यापेक्षा साहित्य ही संज्ञा व्यापक आहे. लोकजीवनात परंपरेने चालत आलेल्या व प्रचलित असलेल्या लौकिक आणि अलौकिक अशा शब्द बाबींचा साहित्यामध्ये समावेश होतो. त्यामुळे लोकसाहित्य ही संज्ञा आज रूढ झाली आहे. परंपरेने चालत आलेलं वसरूप आणि मनोमय अशा सर्व बाबींचा समज लोकसाहित्यात होतो. त्यामुळे वाङ्मय किंवा साहित्य ही संज्ञा अधिक व्यापक आहे. आता पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या सलोक साहित्याच्या व्याख्या आहे त्या आपण फक्त 1-2 अभ्यासकांच्या व्याख्या बघूया. त्याच्यात
थिओडॉर गॉस्टर यांच्या मते लोकसाहित्य लोकांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असून तो लोकांकडून विचारपूर्वक किंवा अजाणता संरक्षिला जातो. लोकसाहित्य लौकिक परंपराची निधी असते. लोकजीवनाचा सर्व ग्राहक असा घटक असतो. लोकसाहित्य कला आणि वाङ्मयाचा स्रोत असते. लोकसाहित्याची निर्मिती सर्व लोकांसाठी केलेली असून लोकांच्या विचारवृत्ती, प्रवृत्ती, प्रकृती यांच्याच आविष्कृत्यातून होत असते. हे सांगत शब्द व शब्देतर घटकांचा समावेश त्यांनी लोकसाहित्यात केला आहे. त्यानंतर आपण जॉर्ज एफ फॉस्टर यांची व्याख्या बघू की फॉस्टर यांच्यामध्ये लोकसाहित्य हा शब्द लवचिक असून त्यात लोकसमाजाच्या लिखित आणि मौखिक स्वरूपाच्या भाषाविष्कारांचा समावेश होतो. फॉस्टर यांनी लोकसाहित्य संबंधीच्या आपल्या विवेचनात शब्द आणि शब्देतर साहित्याचा समावेश केला आहे. तसेच लोकसाहित्याची स्वरूप निश्चिती त्याला मूल प्रकृतीवर किंवा वाङ्मयीन विशेषावरून न करता आविष्कार पद्धतीच्या आधारे करावी अशी पुष्टी जोडली आहे. तसेच पाश्चात्यांनी मांडलेल्या प्रतिपादनाचे सार तर मानवशास्त्रज्ञांनी लोकसमूहातील परंपरेने चालत आलेल्या प्राचीन अवशेषांवर भर दिला. समाजशास्त्रज्ञांनी लोकसमूहाच्या भौतिक परंपरेला महत्त्व दिले आणि मानसशास्त्रज्ञांनी लोकसाहित्यातून लोकमानसाचा आविष्कार होत्याची भूमिका लोकमानसावर दृष्टी केंद्रित केली. तर भाषाशास्त्रज्ञांनी लोकसाहित्यातील मौखिक परंपरेच्या भाषा आविष्कारावर लक्ष केंद्रित करून शब्द आणि ध्वनी या अंगाने अधिक अभ्यास केला. आणि दैवत कथांचे अभ्यासक, इतिहासाचे अभ्यासक, पुरातत्वाचे अभ्यासक यांची भूमिका लोकसाहित्याच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण आहे. लोकजीवन, लोकसमूह, लोकमानस, लोकसंस्कृती आणि लोकविष्कार हे घटक या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आलेले दिसतात. आता भारतीय अभ्यासकांनी केलेल्या लोकसाहित्याच्या व्याख्या आपण 1-2 जणांच्याच बघूया. तर डॉक्टर सत्येंद्र यांनी भारतीय प्राच्यविद्येच्या अनुषंगाने आणि विल्यम जोन्सने केलेल्या प्रयत्नामुळे भारतीय लोकसाहित्याच्या अभ्यासाला सुरुवात झाली. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या या प्रयत्नाने भारतीय लोकसाहित्यावर प्रकाश पडू लागला आणि यातूनच भारतीय लोकसाहित्याचे स्वरूप, विशेष आणि व्याप्ती आणि त्यांची व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. आणि हिंदी अभ्यासकांनी सुद्धा केलेल्या लोकसाहित्याच्या व्याख्या आहे. तर आपण एक मराठी आणि एक हिंदी व्याख्या बघूया. डॉक्टर सत्येंद्र यांनी केलेली व्याख्या. डॉक्टर सत्येंद्र यांनी फोकलोअरसाठी लोकसाहित्य ही संज्ञा वापरली असून ते म्हणतात, हम अपनी दृष्टि से कह सकते हैं कि लोक मनुष्य का वह वर्ग है और जो वह परंपरा में प्रवाह में जीवित रहता है. ऐसे लोक की अभिव्यक्ति में जो तत्व मिलते हैं लोकतत्व कहलाते हैं. ऐसे लोक या साहित्य ही लोकसाहित्य है. डॉक्टर कृष्णदेव उपाध्याय यांनी केलेली व्याख्या. डॉक्टर उपाध्याय म्हणतात की फोकलोअरसाठी लोकसंस्कृती हा शब्द अधिक व्यापक वाटतो. ते म्हणतात, सभी दृष्टियों से विचार करने पर फोकलोअर से व्यापक अर्थ को प्रकाशित करने वाला एकमात्र शब्द लोकसंस्कृति ही ठहराता है. अंततः लोकसाहित्य के विद्वान इस शब्दों के ग्रहण कर इसका व्यवहार तथा प्रचार जितनी शीघ्रता से करे उतना अच्छा है. आणि हिंदी में लोकवार्ता शब्द ने जो अस्वस्थता और गड़बड़ी पैदा कर दी है वह लोक संस्कृति शब्द के प्रयोग से सदा के लिए नष्ट हो जाएगी तथा लोक साहित्य एवं लोक संस्कृति के पार्थक रूप को सरलता से समझ जा सकेगा. नांदापूरकर यांनी केलेले लोकांनी निर्माण केलेले मौखिक परंपरेने प्राप्त झालेले वाङ्मय म्हणजे लोकसाहित्य होय. या लोकसाहित्याचे करता लोकच असतात. हे अज्ञात अशी लोकमानसातील व्यक्ती असते. त्यामुळे लोकांनी केलेले लोकभाषेत केलेले लोकांच्या परंपरेने चालत आलेले जे वाङ्मय त्याचं लोकवाङ्मय होय. आता आपण थोडक्यात लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती बघूया. आता आपण ह्या भारतीय अभ्यासकांनी केलेल्या व्याख्यानावरून आपल्याला असे दिसते की लोकसाहित्य ही एक अनामिक आणि लोकजीवनाचा, लोकसंस्कृतीचा, लोकमानसाच्या माध्यमातून आविष्कार करणारी शब्द आणि शब्देतर कला आहे. परंपरा आणि नवता यांचा अनोखा संगम आहे हे आपल्याला लोकसाहित्यातून लक्षात येते. आता लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती आपण थोडक्यात बघूया. आतापर्यंत आपण लोकसाहित्याच्या विविध अभ्यासकांनी लोकसाहित्याच्या संकल्पना व व्यापकता स्पष्ट केल्याचे त्याच्यातून विवेचनातून पाहिले. आणि लोकसाहित्य लोकसंस्कृतीचे दर्शन घडत असले तरी लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती नव्हे. लोकसाहित्याशिवाय इतर अनेकही आविष्कारातून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. लोकसाहित्य ही संज्ञा आपण आधी समजून घेतली. आता आपण लोकसंस्कृती संकल्पना समजून घेऊया. लोक या पदाचा अर्थ आपण यापूर्वी बघितला, त्यामुळे इथे आपण संस्कृतीचे स्वरूप पाहूया. लोक आणि संस्कृती या दोन शब्दांच्या संयोगाने लोकसंस्कृती हा संज्ञा तयार झाला. आणि संस्कृती ही खूप गुंतागुंतीची आणि विस्तृत संकल्पना आहे. संस्कार या शब्दामधून संस्कृती या शब्दाची उत्पत्ती झाली असून धर्माचार हा त्याचा मूलाधार आहे. ही संस्कृती मानवनिर्मित आहे. संस्कृतीशिवाय माणूस कल्पनाच आपण करू शकत नाही. मानवी मूल्यांना अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या संस्कृतीमध्ये परंपरेकडून स्वीकारलेले संचित अनुभव आणि व्यवहार, मानसिक आणि क्रियात्मक व्यवहार यांचा समावेश होतो. संस्कृती हा शब्द फारच व्यापक आहे. यामध्ये धर्म, इतिहास, विधी, यातुक्रिया, देवदेवता, सण, उत्सव, रूढी, परंपरा, त्याचबरोबर साहित्य, 64 कला, समजुती इत्यादी
अनेक विषय येतात आणि धर्मनिष्ठ समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या प्रगत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. मानवी जीवनाला व्यापून जाणाऱ्या संस्कृतीमध्ये प्रयोजन, मूल्य यांचाही समावेश होतो. ही संस्कृती महान रूप बदलत असते. प्रत्येक समाजाच्या पातळीवर तिचे स्वरूप भिन्न भिन्न असते. याचाच अर्थ असा की संस्कृती सतत बदलणारी प्रक्रिया आहे. संस्कृती म्हणजे मानवी जीवन परंपरेची चर्चेची व्यवस्था. ही संस्कृती कोण्या एका व्यक्तीची नसते. या संस्कृतीने संपूर्ण समूहाने आचरण करावे अशी अपेक्षा असते आणि संस्कृती निर्माण होण्यासाठी आणि समूह माणसात रुजवण्यासाठी हे बराच कालावधी जात असतो. संस्कृती म्हणजे काय हे स्पष्ट करताना इरावती कर्वे म्हणतात, मनुष्य समाजाचे डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती. संस्कृती नेहमी परंपरागत म्हणून दिक्कालन निर्बंधित अशी असते. संस्कृती म्हणजे समाजाची असते. व्यक्तीमध्ये साकारते, जिवंत होते, नव्याने निर्माण होते किंवा लय पावते. पण कोणतीही व्यक्ती कोणत्याही संस्कृतीचे स्वरूप पूर्वार्शाने दाखवू शकत नाही. संस्कृतीला व्यक्तिनिरपेक्ष असे एक निराळे स्थान जीवन असते. आता लोकसाहित्य आणि लोकमानस आपण थोडक्यात बघूया की लोकसाहित्य आणि आदिम मानवाची अभिव्यक्ती असून आजही आपल्याला मानवी समाजाची बऱ्यापैकी प्रगती दिसत असली तरी वर्तमान जीवनात काही आदिम अवशेष निश्चितपणे दिसून येतात आणि या अवशेषांना दुर्गा भागवतांनी सजीव अवशेष असे संबोधले आहे. लोकमानस म्हणजे अशी मानसिक स्थिती जी वर्तमान आदिम मानवाच्या परंपरेत असून त्याचे अवशेष लोकसाहित्यात विविध रूपाद्वारे अभिव्यक्त होत असतात. मानसशास्त्रज्ञांनी निरनिराळ्या परिस्थितीमध्ये मानवी वर्तन, मग ते व्यक्तित्व असो की समूहमन असो, व्यक्तिमन असो की समूहमन असो, त्यांच्यात मानसिक प्रक्रिया कशा घडतात त्यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. आणि व्यक्ती समाजातील निरनिराळ्या घटकांशी संबंध असते, त्यातून तिची मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण होत असते. मानसशास्त्रज्ञांच्या आधारे व्यक्तीची आणि समूहाची मनोअवस्था तपासता येते. सायकोलॉजी अँड फोकलर या ग्रंथात मॅरेट लिहितात की लोकसमूहामध्ये प्रचलित असलेल्या रूढी, प्रथा आणि लोकसाहित्य प्रकारच्या मनोधर्माचा अभ्यास करणे आवश्यक असते. कारण लोकसाहित्यापासून समूहाच्या जीवनाचा आविष्कार झालेला असतो. लोकसाहित्य लोकमानसाची निर्मिती असते. कारण समूहाला लोकमन असते आणि लोकमानसाचा आविष्कार त्याची भाषा, पुराणकथा, रूढी, परंपरा, मिथके यामुळे माणसाची विचारशक्ती नियंत्रित होते. खरे तर व्यक्तीच्या मनामध्ये असलेला सांस्कृतिक वारसा म्हणजे लोकमानस होय. आतापर्यंत आपण जो अभ्यास केला त्यातून आपल्याला लक्षात येते की समूहाच्या इच्छा, आकांक्षा लोकसाहित्यातून अभिव्यक्त होत असतात. त्यामुळे लोकसाहित्यातील प्रतिकात्मकाचा अभ्यास मनोविश्लेषणासाठी हस्तापूर्वक केला आहे. लोकसाहित्याचा अभ्यास हा लोकमानसाचा आविष्काराचा अभ्यास असल्यामुळे लोकमानाच्या विविध माध्यमातून अभिव्यक्त होते त्या सर्वांचा विचार करणे क्रमप्राप्त असते आणि त्यामुळे लोकमानसाच्या शब्दबद्ध आविष्काराबरोबर लोकरूढी, लोकविश्वास, विधी इत्यादींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणजे पर्यायाने हा अभ्यास लोकधर्म व लोकसंस्कृतीचा अभ्यास ठरतो असं प्रभाकर मान्य होतात. त्यानंतर आपण थोडक्यात लोकसाहित्याची लक्षणे बघूया की लोकसाहित्याची लक्षणे उपरोक्त सर्व विवेचनावरून आपल्याला लक्षात येते की लोकसाहित्याचा अभ्यास अनेक अंगाने म्हणजे सर्वांगीण दृष्टीने करावा लागतो. किंबहुना इतर अनेक अंगाने म्हणजे सर्वांगीण दृष्टीने करावा लागतो. आणि लोकसाहित्य मौखिक आणि अलिखित स्वरूपात असे लोकसाहित्य रचना करता अज्ञात असतात. ती निर्मिती प्रक्रिया कुणा एका निर्मितीची नसते, संपूर्ण समूहाची असते. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, संक्रमित होते. स्थानिक बोली म्हणजे लोकभाषा लोकसाहित्याच्या अभिव्यक्तीचे माध्यम असते. लोकसाहित्य कला संस्कृती घेण्यासाठीचा महत्त्वपूर्ण स्रोत असतो. त्यानंतर लोकसाहित्याची व्याप्ती आणि लोकरूढी घटक दोन मध्ये आपण बघूया की लोकसाहित्याची व्याप्ती पारंपरिक जीवनाच्या सर्व माध्यमातून झालेल्या आविष्कारात आहे. लोकसाहित्याचे वर्गीकरण शब्द आणि शब्दतेर असे 2 प्रकारात आहेत.
आणि लोकसाहित्य, लोककथा, लोकगीते, उखाणे, म्हणी, वाक्यप्रचार इत्यादीचा समावेश होतो. तर शब्द तेथे पारंपरिक कौशल्य, तंत्र, लोकरूढी, समजुती, लोकदेय यांचा समावेश करता येतो. तसेच विविध प्रयोगविषयक लोककलांचा समावेशही लोकसाहित्यात होतं. याचा अर्थ असा की शब्द आणि शब्दजर लोकसाहित्याचा विचार करताना लोकसाहित्याचे दालन खूप मोठे आहे आणि आधी बघितल्याप्रमाणे केवळ 4 घटकांमध्ये केलेले वर्गीकरण एवढेच लोकसाहित्य नव्हे, तर त्यामुळे हे वर्गीकरण अंतिम वर्गीकरण नाही, कारण लोकसाहित्याची व्याप्ती लोकसंस्कृतीच्या समग्र आविष्कारांना व्यापणारे आहे. असे असले तरी प्रभाकर माने लोकसाहित्याची व्याप्ती ज्या 4 प्रकारात मांडली ती लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी तर ते म्हणजे मौखिक, भौतिक, संस्कृती, लोकरूढी, विधी, समजुती, प्रयोगसिद्ध कला. लोकसाहित्याची व्याप्ती पाहिली की जीवनाच्या विविध अंगांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना लोकसाहित्याविषयी वाटणाऱ्या आस्थेचे कारण लक्षात येते. लोकसाहित्यातून त्यांना अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण सामग्री उपलब्ध होते. एकूण परंपरेने चालत आलेल्या लोकजीवन आणि लोकसंस्कृती यांच्या विशेषांचा समावेश लोकसाहित्यात होत असल्याने त्याचे दालन विस्तृत आहे. याचा आपण विचार करू. आता त्यानंतर त्याची चार जे प्रकार आहे ते 4 प्रकार पोत्यामध्ये मौखिक आविष्कार. लोकसाहित्याची व्याख्या करताना प्रामुख्याने मौखिक परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणे हे वैशिष्ट्य सांगितले जाते. या मौखिक परंपरेत आपल्याला मौखिक आविष्काराचा विचार करावा लागतो. शब्द आविष्काराने बोललेल्या व गायलेल्या स्वरूपात असलेल्या व्हर्बल आर्ट आणि एक्सप्रेसिव्ह लिटरेचर असे म्हणतात. आणि शास्त्रशुद्ध आविष्कारात लोककथा, लोकगीते, लोकगीते व्यतिरिक्त म्हणी, वाक्यप्रचार, प्रहेलिका, उखाणे, मंत्र इत्यादींचा अंतर्भाव होतो. लोकसाहित्याचे लोककथांचे स्थान अनन्यसाधारण असून लोककथांची संख्या जशी विपुल आहे तशीच विपुल लोकप्रियताही लाभलेली आहे. परंपरेने चालत आलेल्या अनेक लोककथा प्रबोधन, मनोरंजन, व्रतवैकल्य, महात्मकथन करणे अशा अनेक हेतून निर्माण झाल्या आणि भारतीय समाज जीवनात आजही त्यांचे स्थान अबाधित आहे. लोककथांची भारतीय परंपरा लक्षात घेऊन थिओडोर बेनफेन या अभ्यासकांनी संपूर्ण जगातील लोककथांचा जनक म्हणजे भारत देश आहे असे विधान केले आहे. थिओडोर बेनफेनने आणि लोकजीवनातील रूढी परंपरा सध्या समजुती करून घेण्यासाठी लोकजीवनातील भाषिक रणे असते असे म्हणता येतात. तसेच मौखिक परंपरे चालत आले लोकमागण्यानंतर कधी लिखित रूप धारण करते व साहित्यिक लोकसाहित्याच्या लेखनात वापर करतात. नंतर भौतिक संस्कृती. आता लोकसाहित्याचा दुसरा मोठा विभाग भौतिक संस्कृतीचा असतो. मौखिक आणि शब्दरूढ लोकसाहित्याचा म्हणजे लोकवाङ्मयापेक्षा याचे स्वरूप पूर्णपणे भिन्न असते. भौतिक संस्कृती म्हणजे यांत्रिकीकरणापूर्वी लोकजीवन हे विशेष प्रचलित होते किंवा आजही काही ठिकाणी परंपरेने चालत आलेले ते विशेष होत. परंपरागत चालत आलेल्या सर्वच कामामध्ये कौशल्य आहेत, तंत्र आहेत. उदाहरणार्थ सुतार, लोहार, कुंभार आहेत. सर्वांची अशी पारंपरिक पद्धत आहे. भौतिक संस्कृतीमध्ये व्यापक आहे आणि शेतकऱ्यांची कृषी धर्म करण्याची पद्धत, चारा रचण्याची पद्धत, विटा रचण्याची पद्धत याचाही भौतिक संस्कृतीत समावेश होतो. जर आपल्याला असे दिसते की एकीकडे औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि ग्रामीण भागात लोक मोठ्या प्रमाणात इथे काम करतात आणि प्रगत संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या सानिध्यात राहत असूनही आपल्या पारंपरिक जीवनशैलीत ते जगत असतात. लोकजीवनामध्ये अभ्यासक त्यांच्या जीवनाविषयीचा अभ्यास करतात आणि प्रगत जीवन म्हणजे पारंपरिक जीवन जगणारे दोघांच्या सांस्कृतिक अवस्थेत लक्षणीय अंतर असते. The cultural lag refers to the notion that culture takes time to catch up with technological innovations and that social problems and conflicts are caused by this lag. लोकरूढी आणि विधी आणि समजुती. तिसरा प्रकार परंपरेने चालत आलेले मौखिक वाङ्मय भौतिक संस्कृतीचे संबंधित असणारे परंतु त्यांच्यापेक्षा वेगळा असा तिसरा महत्त्वाचा लोकसाहित्य प्रकार म्हणजे लोकरूढी, विधी, लोकसमज, लोकतत्व, लोकविधी आदी लोकसाहित्याच्या प्रकारात येतात. आणि शकून, अपशकून, चालीरीती म्हणजे हे घटक लोकतत्वे होत. लोकतत्वाचाही लोकसाहित्यामधील या दृष्टीने लोकसाहित्याचा अभ्यास केल्यानंतर लोकमानसातील अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो. लोकजीवनाला लोकसमज व समजुती बरेच महत्त्व असते. प्रत्येक जातीच्या वेगळ्या समजुती असतात, आचार विचार असतात. त्यानंतर प्रयोगसिद्ध कला. लोकजीवन आणि लोकसाहित्याचा चौथा हा भाग म्हणजे प्रयोगरूप लोककलांचा आहे. लोकनृत्य, खेळ, विधी, नाट्य, गोंदणे, रांगोळी, भिंती चितारणे इत्यादी कलांचा यामध्ये समावेश होतो. लोककथेचे कुशल कथन तसेच लोकगीतांचे गायनही ही एक प्रकारे प्रयोगसिद्ध कलाच आहे. प्रभाकर माने म्हणतात की प्रयोगसिद्ध लोकसाहित्य प्रकारांचा परस्परांशी फार घनिष्ठ संबंध असतो. त्याचप्रमाणे इतर विभागातील लोकसाहित्य प्रकाराशी त्याचे नाते असते. ते
श्रेय अनन्य संस्कारक असे असतात. लोकगीत लोकतत्व हे त्यांचे अस्तित्व परस्पर अवलंबी असते. जीवनाशी संबंधित असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या कामाशी, विधीशी, लोककलांशी त्यांचा संपर्क येतो. लोकसाहित्याच्या होणाऱ्या प्रयोगात आपण स्वतः सामील होणे. लोकसाहित्याच्या आस्वाद प्रक्रियेचे 3 घटक आहेत. पहिला म्हणजे लोकसाहित्याच्या होणाऱ्या प्रयोगात आपण स्वतः सामील होणे. दुसरा म्हणजे लोकसाहित्याच्या प्रयोगाचे प्रेक्षक वा श्रोता म्हणून प्रयोगाचे निरीक्षण करणे. तिसरं, दोनच्या मधल्या अवस्थेत सहभागी निरीक्षण असणे असे प्रकाश खांडगे म्हणतात. म्हणजे लोकसाहित्य हे लोकसंस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. लोकसंस्कृती म्हणजे लोकजीवनाचे विविध प्रकारचे आविष्कार न होणे होय. संस्कृती ही अव्यक्त कल्पना असली तरी तिचे कृतिरूप, दृश्यरूप म्हणजे विविध लोकाविष्कार होय. त्यानंतर घटक 3, लोकसाहित्य अभ्यासाचे संप्रदाय व पद्धती. आता भाषाशास्त्रीय संप्रदाय व दैवत कथाशास्त्रीय संप्रदाय आपण बघूया की 1812 ते 1871 या कालखंडात लोकसाहित्यशास्त्र शुद्ध पद्धतीने संकलन झाल्याने विविध विषयांच्या अभ्यासाला प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली. एवढेच नाही तर या अभ्यासाला एक दिशाही मिळाली. यामुळे दुर्गा भागवत व कालखंडाला भाषाशास्त्रीय अभ्यासाचा कालखंड असे संबोधले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यापूर्वीचा अभ्यास हा इतिहास आणि वाङ्मय या 2 अंगावर भर देऊन चालला होता. याचा अर्थ या अभ्यासातील इतिहासाचे महत्त्व कमी व्हायला पाहिजे होते असे नाही, तर आवाजही महत्त्व दिल्याने इतर अंगाने अभ्यास कमी चालना दिली. त्यामुळे जेव्हा विविध अंगाने अभ्यास सुरू झाला तेव्हा त्या अभ्यासाचे निरनिराळे संप्रदाय सुरू झाले. यापैकी अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय म्हणजे भाषाशास्त्रीय संप्रदाय होय. आणि या संप्रदायाचा प्रारंभ ग्रीम बंधूंपासून झाला आणि नंतर ब्रेल, कुहन, मॅक्स मुलर, डन्सेट, कॉक्स इत्यादी अभ्यासकांनी त्यांना महत्त्वपूर्ण भर घातली. आणि असे असले तरी संप्रदाय शुद्ध भाषाशास्त्रीय संप्रदाय नाही, कारण हे सगळे भाषाशास्त्रज्ञ असले तरी त्यांना दैवत कथांचा अभ्यास केला आणि त्यावर रिचर्ड डॉर्सन यांनी संप्रदायाला दैवत कथाशास्त्रीय संप्रदाय असे म्हटले आहे. जर्मनमध्ये 19व्या शतकाच्या प्रारंभी युरोपीय संस्कृतीच्या आणि मध्ययुगीन इतिहासाच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आणि अनेक विद्वानांनी निरनिराळ्या भाषाकुलातील कथांचे संकलन करून त्यासंबंधी विवेचन केले. ग्रीम बंधूंनी भाषाशास्त्र आणि दैवकथाशास्त्र यांची प्रतिष्ठापना केली आणि व्यासंगपूर्ण ग्रंथ लिहिले. नंतरच्या अभ्यासकांनी ग्रंथ प्रेरक मार्गदर्शक ठरले आणि संप्रदायात फ्रेडरिक मॅक्स मुलरने मांडलेल्या दैवतकथा संबंधीच्या सिद्धांताने आणि ऑक्सफर्ड एशे ज्या महत्त्वपूर्ण ग्रंथाने मौलिक भर घातली. तसेच सायन्स ऑफ मायथॉलॉजी या ग्रंथाचे 2 खंड प्रसिद्ध करून त्यात दैवतकथा या शब्दाच्या चुकीच्या उत्पत्तीपासून जन्माला आल्यापासून भाषेला जडलेला रोग आहे असा सिद्धांत मांडला. आणि जॉर्ज डब्ल्यू कॉक्स यांनी मॅक्स मुलरच्या विचारसरणीचा पुरस्कार करून विश्लेषण केले. परंतु वाल्टर के यांनी मॅक्स मुलरच्या दैवतकथांचा आत्मसूर्य कथा हा सिद्धांताला विरोध करून वेगळी मांडणी केली. तर रॉबर्ट ब्राउन यांनी भाषाशास्त्रासंबंधीच्या मॅक्स मुलरच्या सिद्धांताला विरोध केला. आणि प्रभाकर मानेने दैवतकथाशास्त्रीय संप्रदायाचे विशेष पुढीलप्रमाणे सांगितले आहे. ते म्हणतात की दैवतकथा म्हणजे भाषेला जडलेला विकार होय. दैवतकथांचे मूळ कोणत्याही एक नैसर्गिक घटना असते. वादळ किंवा तत्सम एखाद्या घटनेचे प्रतीकरूप दैवतकथात असते. निसर्गातील घटनाचे रूपकात्मक चित्रण दैवतकथात असते असे म्हणणारा निसर्गरूपवादी संप्रदायातून सुरू झालेला आहे. मॅक्स मुलर यांनी सूर्यकथा हे दैवतकथांचे आत्मतत्व मानले आहे. हे सर्वांनी मान्य केले नाही. हा संप्रदाय दैवतकथांचा तुलनात्मक अध्ययनावर आधारित होता आणि तौलनिक दैवतशास्त्र कसा अभ्यासविषयी जन्म दिला. आणि सारख्या दिसणाऱ्या कथांचे उगमस्थान एक असावे. कथा ज्या ज्या वंशात प्रचलित आहेत त्या त्या मूलस्थानी एकच होते हे आर्य परंपरेतील वंश मानले जाऊ शकते. आणि संप्रदायाच्या मर्यादा दोष संप्रदायांचा पुरस्कार करणाऱ्या लक्षात येऊ लागते. तरी 1851 पर्यंत या संप्रदायाचा प्रभाव लोकसाहित्याच्या अभ्यासकांवर होता. आता निसर्गरूपकवादी संप्रदाय आपण बघूया की निसर्गरूपकवादी संप्रदायामध्ये मॅक्स मुलरने दैवतकथाशास्त्राच्या विवरणातून पुढे निसर्गरूपवादी संप्रदायाचा जन्म झाला. आणि या दैवतकथांचा अभ्यास करता असे दिसले की मानवाने निसर्ग घटनांनाच वेगवेगळी नावे दिली आहेत. त्यांनी या कार्यामागे काही आध्यात्मिक प्रमेय आणि अशी कल्पना करून काही कथांचे अर्थ लावण्याची खटपटही केली आहे. अभ्यासकांनी खटपट केली आहे आणि त्यातून निसर्गरूपवाद्यांचे शोधाची पद्धती, त्यांचे गृहीतके, निष्कर्ष कळू शकतात. दैवतकथाचा निसर्गरूपवादी दृष्टीने केलेल्या स्पष्टीकरणाचा प्रभाव आहे. दैवतकथात निसर्ग दृश्यांचीच विविध प्रतीके असतात. या विधानावर या संप्रदायाची उभारणी झालेली आहे. वैदिक कथात
रुद्र म्हणजे मेघ आणि शर्मा म्हणजे वायूची झुळूक, आदिती म्हणजे आकाश इत्यादी रूपके अभिप्रेत आहेत. इतकेच नव्हे तर वृत्तांचे वृद्ध इंद्रलोकांचे युद्ध म्हणजे पर्जन काळाचा शरद ऋतून मिळवलेला विजयच आहे. नॉर्वेजियन भागामध्ये ते देवासुरांचे युद्ध म्हणजे हिवाळ्यावर वसंताने मिळवलेल्या विजयाचे रूपकच. आणि ग्रीक पुराणकथाही अशा रूपकांना तोटाने. उदाहरणार्थ सायके म्हणजे फुलपाखरू, दिमीटर म्हणजे वासंतिक धान्यभूमी इत्यादी अशा प्रकारच्या लोकसाहित्यातील दैवतकथेत निसर्गरूपाची रेलचर आढळते असे दुर्गा भागवत म्हणतात. आणि निसर्गवादाच्या संप्रदायाचे जनकत्व सूर्यसिद्धांताच्या दृष्टीने द्यायला हरकत नाही. निसर्गदृश्य अलंकाराच्या मागे दडलेली असते आणि हा जो संप्रदायाचा मुख्य पाय तो सूर्यसिद्धांताचा परिपाक आहे. पुढे एरेन राईश या विद्वानाने या सिद्धांताला पूरक असा ग्रीक कथांचा पुरावा दिला आणि हा सिद्धांत बळकट करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोई या अमेरिकन मानवशास्त्रज्ञाने या सिद्धांतावर आक्षेप घेऊन हा सिद्धांत तितकासा बळकट नाही असे सांगितले. त्यानंतर हेतुक कथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय. आता दैवत कथा अभ्यासाला भाषाशास्त्रज्ञांनी चालना दिली. पुढे रूपकवाद्यांनी पुष्टी दिली, परंतु तेवढ्या दैवत कथांचा अन्वय लागेना. त्यामुळे मग दैवत कथांमागे कोणताही हेतू असला पाहिजे असा विचार अभ्यासकांच्या मनात डोकवला. पुढे या गूढ व अनाकलनीय बाबींचे स्पष्टीकरण करण्यासाठी तसेच लोकोपयोगी आदेश देण्यासाठी या कथांची निर्मिती झाली असावी असे मत मांडले गेले. यातूनच हेतुकथावादी किंवा स्पष्टीकरणवादी संप्रदाय अस्तित्वात आला. हेतुकथा म्हणजे विशिष्ट हेतू ठेवून लिहिलेली कथा. अशा कथांमध्ये मार्गदर्शन, प्रबोधन आणि काही गूढ उकळून दाखवणे असा हेतू असतो. निसर्गातील गुपिते उलगडून दाखवण्यासाठी अशा दैवत कथांचा जन्म झाला असं हेतुकथावादी म्हणतात. आणि मानवाने कथांच्या आधारे सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटनांचे स्पष्टीकरण करण्याचे केलेल्या प्रयत्नातून कथांचा जन्म झाला. आणि हेतुकथावाद्यांची भूमिका डाइन हार्ट यांनी स्वीकारून दैवत कथांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि रायबर्स यांनी स्पष्टीकरणवाद्यांची भूमिका मान्य केली असली तरी त्यांच्या मते कोणत्याही कथेचे एकच एक स्पष्टीकरण नसते. परिस्थिती सापेक्ष अशी ही स्पष्टीकरणे वारंवार बदलत असतात. आणि रिव्हर्स या आंग्ल मानवशास्त्रज्ञांच्या मते कोणतेही स्पष्टीकरण हे वारंवार बदलत असते. जवळपास 25 ते 30 वर्षे लोककथांची चिकित्सा या संप्रदायाच्या अभ्यासावरून विवेचनानुसार झाली आणि आजही काही अभ्यासक लोककथा व लोकगीतांची स्पष्टीकरणे देताना दिसतात. त्यानंतर संप्रसारणवादी संप्रदाय. आता ऐतिहासिक दृष्टिकोनातून लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्यामध्ये थिओडोर बेनफे आणि जर्मन अभ्यासकाच्या गौरवाने उल्लेख करावा लागेल की संप्रसारणवादी संप्रदायाचा उद्गता म्हणून बेनफेचाच निर्देश करावा लागतो. बेनफेच्या अगोदर ग्रीम बंधूंनी लोककथांचे मूळ उगमस्थान युरोप असावे, कोणत्याही एका जातीने या लोककथा निर्माण केला असं तशी मान्य केली होती. बेनफे आणि ग्रीम बंधूंनी सांगितलेले निष्कर्ष बाजूला ठेवत लोककथांचे मूळ उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न केला आणि 1851 साली पंचतंत्राचे जर्मन भाषेत भाषांतर केले आणि त्यांना प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आणि यातूनच संप्रसारणवादी संप्रदायाचा जन्म झाला. लोककथा एका ठिकाणी जन्माला येतात आणि इतरत्र त्याचा प्रसार होतो हे त्याने पंचतंत्रांच्या आधारे सिद्ध केले. आणि बेनफेने भारतीय लोककथा जगाच्या उत्तर आणि पूर्व भागात कशा गेल्या याच्या विस्ताराने चर्चा केली आणि या कथा बौद्ध साहित्यातून आपल्या शतकात सुरक्षितपणे चीनमध्ये पोहोचल्या होत्या आणि तिबेट मंगोलियामध्ये गेल्या होत्या आणि मंगोलियामधून वेताळ 2500 आणि विक्रम वेताळ या कथांना नवे रूप प्राप्त झाले. आणि अशा तऱ्हेने एका बाजूने इस्लामी राष्ट्रांनी आणि दुसऱ्या बाजूने बौद्ध धर्माने साऱ्या जगभर भारतीय लोककथांचा प्रसार केला आणि याचा मीमांसा बेनफेने केला. आणि रेनॉल्ड कोल्हर आणि इमॅन्युएल कॉस्किन यांनी बेनफेच्या सिद्धांताला पाठिंबा दिला आणि बेनफेचा सिद्धांत म्हणजे भारतमूलक सिद्धांत होय. डॉक्टर कास्टर यांनी स्लावेनियन पारंपरिक कथांचा उगम भारतात झाला असून ग्रीकांनी या कथा युरोपात आणल्या असाव्या असे प्रतिपादन करून बेनफेच्या सिद्धांताला दुजोरा दिला. आणि कॉस्किन यांनी सर्व कथांचे मूलस्थान भारत आहे असे मानले. तर जेकब्स यांनी एकूण उपलब्ध कथांपैकी 30 ते 40% कथा भारतातून युरोपात गेल्या असे म्हटले आहे. भारतमूलक सिद्धांताला मानवशास्त्रज्ञांनी विरोध केला. अँड्रू लँग यांनी कॉस्किनला विरोध करून मानवशास्त्राच्या आधारे उत्क्रांतीचा सिद्धांत झाला. तरी भारतमूलक सिद्धांताचा अनेक अभ्यासकांनी सावरून धरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर भ्रांत कल्पनावादी संप्रदाय.
आता ह्युमरेज हा शास्त्रज्ञ भ्रांत कल्पनावादी संप्रदायाचा प्रवर्तक असल्यामुळे त्याच्याच नावाने हा संप्रदाय ओळखला आहे. बेनियर आणि लॅप्रियर हे दोघं संप्रदायाचे पुरस्कार होते आणि या दोघांनी दैवत कथांचा अभ्यास केला आणि या अभ्यासकांच्या मध्ये दैवत कथांमध्ये ऐतिहासिक सत्य दडलेले असते, निसर्ग प्रतिमांमध्ये दडलेले ऐतिहासिक सत्यांचा शोध घेण्यावर असं संप्रदाय लक्ष केंद्रित करतो आणि त्यांच्यामध्ये दैवत कथा म्हणजे अवास्तव किंवा भ्रांत कल्पनेचा म्हणजे फंटॅसीचा ऐतिहासिक सत्याशी झालेला मिलाप होय. आणि याच प्रमेयाच्या आधारे जेव्हा जेकब ग्रिमने घरगुती कथांचे विश्लेषण केले, त्यांच्यामध्ये प्रचलित कथांमध्ये अवास्तव अतिरिक्त भाग विपुल असल्यामुळे या कथा मूळच्या निसर्ग रूपकांचे विकृत रूप आहे. या कथांचे मूळ स्वरूप दैवत कथात होते, परंतु नंतर त्यांचे धर्माशी असलेले नाते विळखून पडल्यामुळे या कथांचे स्वरूपही बदलले आणि जेम्स फ्रेझर म्हणतात, मिथ्स विश्व आणि मानव यांची उत्पत्ती कथा असतात आणि या विश्वातील शक्तीचा ईश्वराचा शोध घेण्यासाठी जन्मतात. तसेच महान व्यक्तींच्या कथाही मिथ्स बनतात. इतिहासकाळ होऊन गेलेल्या अलौकिक कर्तृत्वान जीवन जगणाऱ्या व्यक्तीला समाज मोठेपण देतो, श्रेष्ठपण अवतारी पुरुषात रूपांतरित होते. आणि मग भारतात परंपरेने इतिहास शब्द दैवत कथांसाठी आणि दिव्य इतिहासाच्या अर्थाने वापरला जात असतो. दैवत कथाकडे पाहण्याची भारतीयांची भूमिका भ्रांत कल्पना आणि वाद्यांचीच होती आणि आजही तीच दृष्टी आहे. म्हणूनच पुराणकथांना आणि दैवत कथांना ऐतिहासिक मानण्यात येऊन त्यांचा अभ्यास करण्यात येतो. भारतीय पुराणकथेत पुरुष आणि दैवत असलेले रंगवलेले एखादी शक्ती प्राप्त असते आणि तेवढी एखादी विद्या संपादन केलेले असलेले W. J. पेरी यांच्या मते अध्यात्म पुराणकथेत खरा इतिहास लपलेला असतो आणि पुराणकथा भोवतालचे भ्रामक अद्भुततेचे अवगुंठन बाजूला सारले की त्यातील ऐतिहासिक सत्य आपल्या हाती लागते. थोडक्यात भ्रांत कल्पना म्हणजे व्यक्तीविषयी थोडी अतिशयोक्त अवास्तव कल्पना करून घेणे होय. मूळच्या वास्तवावर भ्रांत कल्पनेचे रोपण म्हणजे दैवत कथा असे भ्रांत कल्पनावादी अभ्यासक सुचवतात. तर मानवशास्त्रीय संप्रदाय, त्यामध्ये लोकसाहित्याच्या शास्त्रीय अभ्यासाला अशा शास्त्रज्ञ आणि दैवत कथाशास्त्रज्ञ अभ्यासाला चालना मिळून लोककथांच्या उगवस्थानाची आणि प्रसाराची चिकित्सा झाली असली तरी प्रतिपादनाच्या मर्यादा मानवशास्त्रज्ञांनी जाणवू लागल्या आणि स्कॉटलँड येथील मानवशास्त्रज्ञ अँड्र्यू लँग यांची दैवत कथाशास्त्रज्ञांच्या लेखनावर प्रहार केले आणि मानवशास्त्री संप्रदायाची प्रतिष्ठा वाढवली. अँड्र्यू लँग यांच्या अभ्यासाने आणि प्रतिपादनाने लोकसाहित्याच्या अभ्यासातील भाषाशास्त्रांचे युग संपून वंशशास्त्रज्ञांचे नवे युग सुरू झाले आणि टायलर व लँग यांनी जगातील लोकसाहित्याच्या सामग्रीचा सूक्ष्म अभ्यास केला. अँड्र्यू लँग व टायलर यांच्या मते जगातील अनेक जमातींच्या जीवनप्रणाली साम्य असून एकच मानसिक अवस्थेतून त्यांचा विकास झाला आहे. आधी मानवाच्या जीवनप्रणालीत आजच्या आपल्या संस्कृतीची बीजे आहेत आणि मानवी संस्कृतीचा विकास होत असताना जीवनात रूढ कथा समजुती शिल्लक राहतात आणि दैवत कथा प्राचीनतम असून त्यांची उत्पत्ती एका मानसिक अवस्थेतून झाली आहे. टायलर यांनी प्रिमिटिव्ह कल्चर या ग्रंथामध्ये सर्व्हायव्हल इन कल्चर या सिद्धांतामुळे मानवशास्त्रज्ञांना प्रचलित रूढी, प्रथा, विधी, गीते इत्यादी माध्यमातून इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनाकडे जाण्याचा मार्ग सापडत असे म्हटले आहे. प्रभाकर माने म्हणतात, सर्व्हायव्हल म्हणजे परंपरेने चालत आलेल्या आणि आज अवशेष रूपाने अस्तित्वात असलेल्या रूढी किंवा लोकाचार नव्हेत, तर हे संस्कृतीचे चेतन अंश असतात. प्राचीन काळातील लोकजीवनाचे आजही चेतनयुक्त व सजीव घटक आहेत, ज्याचा प्रभाव वर्तमानकालीन जीवनावर पडलेला आहे. लँग यांच्या फोर्टनाइटली रिव्ह्यूजमधील प्रवर्तक लेखांमुळे लोकसाहित्याचा अभ्यास विशिष्ट दिशेने होण्यास मदत झाली. त्यानंतर अवशेषवादी संप्रदाय बघूया की मानसशास्त्रीय अभ्यासूनच अवशेषवादी संप्रदायाचा जन्म झाला. टायलर आणि लांगे या संप्रदायाचे प्रवक्ते होते आणि अवशेष म्हणजे प्रयोगरूप लोककला आणि आदिम संस्कृतीचे विशेष. हे विशेष चैतन्य गुणयुक्त व सजीव असतात आणि लोकसाहित्य म्हणजे लोकजीवनाचा अविभाज्य घटक होय. लोकसाहित्यातून अभिव्यक्त होणारे जीवन समाज प्रत्यक्ष जगत असतो आणि तसेच समाज जीवनाच्या परिवर्तनानुसार लोकसाहित्यातील परिवर्तन घडून येते आणि लोकजीवनाच्या प्रभावाबरोबर जिवंत असलेला म्हणजे प्रचलित असलेल्या लोकसाहित्याचे स्वरूप बदलत असते. तरी परंपरेने चालत आलेल्या काही वैशिष्ट्यांची मात्र ती जपणूक करत असते आणि परंपरा सातत्य टिकवणे हे त्यांचे महत्त्वपूर्ण लक्षण होय. लोकजीवनातील अवशेषांच्या स्वरूपामुळे दुर्गा भागवत यांनी सजीव अवशेष असे म्हटले आहे. या अवशेषामुळे भूतकाळ आणि वर्तमान यांचा सांधा जोडला जातो आणि या अवशेषांच्या हाताने लोकसंस्कृतीच्या पूर्वावस्थेचा अभ्यास करता येतो आणि लोकसंस्कृतीच्या विकासाचे टप्पे शोधता येतात. त्यामुळे अवशेषांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो आणि अवशेषांना केंद्रस्थानी ठेवून जाणारा अभ्यास
म्हणजे अवशेषवादी संप्रदाय होय. जिवंत अवशेषांचा टिकून राहण्याच्या प्रकृतीमुळे भूतकाळातील अवस्थांना वर्तमान काळातील अवस्था यांचा सांधा जोडला जाऊन समाज जीवनातील सातत्य कायम राहते आणि अवशेषवादाच्या सिद्धांतामुळे लोकसाहित्यातून भूतकाळाला डोकावता येते. सगळे लोकसाहित्य प्रकार, नृत्य, खेळ, म्हणी, उखाणे, रूढी, प्रथा, लोकगीते, लोककथा यांची प्राचीन संस्कृतीची काही चेतन अशा परंपरेने धर्म वर्तमान काळापर्यंत आणलेले असते असे दुर्गा भागवत म्हणतात. आता ऐतिहासिक आणि भौगोलिक संप्रदाय. आता भारतमूलक संप्रदायाची म्हणजे प्रसारणवादी भूमिका बघत असताना आपल्याला लक्षात आले की लोककथांच्या प्रसाराचा पद्धतशीर अभ्यास झाला आहे. या लोककथांचा प्रसाराचा पद्धतशीर अभ्यास करून कथा विशेषांचे मूळ रूप शोधून त्याचे उगमस्थान निश्चित करून त्यांचा प्रवास सूचित करणे शक्य आहे ते असे ऐतिहासिक भौगोलिक संप्रदायाच्या अभ्यासकांना वाटते. त्यांच्या मते लोककथा भाषेच्या आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडतात. सांस्कृतिक आणि प्रगत समाजाकडून कमी सुधारलेल्या समाजाकडे हा लोककथांचा प्रवास होतो. जे क्रोन या फिनिश लोकसाहित्य विशारद आणि ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीचा 1889ला प्रथम पुरस्कार केला आणि त्यांचे गुरु लोनरोट यांनी या पद्धतीने फिनलँडचे पोवाडे संकलित करून विवेचनास प्रसिद्ध केले आणि 1835ला प्रसिद्ध झालेला व पोवाडेतील कल्पनाबंधांचा तौनिक अभ्यास पुढे क्रोनने केला आणि त्यातून लोकसाहित्याच्या ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीचे महत्त्व अभ्यासकांच्या लक्षात आले आणि त्यानंतर या पद्धतीचा अवलंबही अँडरसन आणि LP ओझेव्हेव यांनी केला आणि जुलियस क्रोनचा मुलगा कार्ल क्रोम याचा शिष्य ऑप्टिऑने यांनी या अभ्यास पद्धतीमागे असणारे सूत्र विशद केले. ऑप्टिऑर्ने यांनी या अभ्यास पद्धतीचे असणारे सूत्र विशद केले आणि या पद्धतीनुसार लोकसाहित्याचे सर्व प्रकारचा अभ्यास करणे शक्य असले तरी पद्धतीचे केवळ लोककथांचाच अभ्यास झाला आणि या पद्धतीने लोकसाहित्याचा अभ्यास करणाऱ्यांना भारत आणि पश्चिम युरोप ही लोककथांची प्रमुख केंद्र तसेच आशिया मायनर व इतर विभाग उपकेंद्र असल्याने आढळल्याने ऐतिहासिक भौगोलिक पद्धतीने अभ्यास करणारे लोकसाहित्याचे अभ्यासक सर्वात साधारणपणे पुढील लोककथांचा अभ्यास करतात. त्यानंतर शास्त्रीय संप्रदाय. तर मानसशास्त्रीय माणसाच्या मनाचा आणि वर्तणुकीचा अभ्यास करते. लोकसाहित्य म्हणजे समूहमनाचा आविष्कार असल्यामुळे व्यक्तिमन आणि समूहमन यांचे परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी मानसशास्त्रज्ञांना लोकसाहित्याचा अभ्यास करणे आवश्यक वाटू लागले. परंतु दैनंदिन जीवन व्यवहार करणे, समूहमन आणि लोकसाहित्यात कलेच्या अंगाने व्यक्त होणारे मन यातील फरक अभ्यासकांनी लक्षात घेणे आवश्यक असते. सिग्मंड फ्रायड या मनोविश्लेषणशास्त्रज्ञाने सुप्त मनाची संकल्पना मांडली आणि त्या आधारे मनोव्यापाराचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. मानवी मनात ज्या गूढ आणि सुप्त तृप्तीच्या आकांक्षा आणि वासना असतात त्यांचा आविष्कार लोककथेत होतो. फ्रायडियन मनोविश्लेषणशास्त्रज्ञांचा आधार कार्ल ॲब्राहम यांनी स्वप्ने आणि दैवतकथांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आणि फ्रायड यांनी मनाच्या स्पष्टीकरणासाठी परिकथा, सामाजिक निषेध, लोकभ्रम इत्यादींचा आधार घेतला आहे. मानसशास्त्रीय तत्वानुसार लोकरूढी, लोकविश्वास, विधी यांचे स्पष्टीकरण करता त्यांच्या दृष्टीने जोर्शे, एरिक फ्रोम आणि रोहिम यांना लोकसाहित्याचा अभ्यास केला आणि अलीकडच्या काळात मात्र या संप्रदायाचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. आता लोकसाहित्याच्या काही आधुनिक पद्धती आहे. त्या पद्धती म्हणजे कार्यान्वयी अभ्यास पद्धती, ध्येयनिष्ठ अभ्यास पद्धती, संदर्भान्वयी अभ्यास पद्धती आणि रचनानुसार अभ्यास पद्धती. आपण थोडक्यात या पद्धतींचा आढावा घेऊया. की कार्यान्वयी पद्धती. एखाद्या संस्कृतीत लोकसाहित्याचे स्थान काय, समाजाच्या दृष्टीने लोकसाहित्याच्या वेळेला काय महत्त्व असते, कोणत्या प्रयोजनामुळे लोकसाहित्य टिकून राहते इत्यादी गोष्टी समोर ठेवून केला जाणारा जो अभ्यास त्याला कार्यान्वयी पद्धत असे संबोधले जाते. अमेरिकेतील मानवशास्त्राचे प्रणेते फ्रान्झ बोआस यांनी लोकसाहित्याच्या सामग्रीच्या दृष्टीने क्षेत्रीय अभ्यास केला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना लोकसाहित्याचा अभ्यास सांस्कृतिक कार्याच्या संदर्भात दिला. रुथ बेनेडिक्ट या त्यांच्या विद्यार्थिनींना जुनी मायथॉलॉजी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथात तिने आदिवासी लोककथातून त्यांच्या संस्कृतीचे प्रतिबिंब कसे पडले आहे याची मीमांसा केली आणि हर्ज क्रोविटस यांच्या शिष्य विल्यम बॅस्कम यांनी लोकसाहित्याला कार्यप्रवण समाजाचे सर्जनशील घटक मानले. लोकसाहित्य समाजाशी एकरूप असते, लोकसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक असते आणि बॅस्कम यांनी मॉर्लेनॉस्कीचा दृष्टिकोन स्पष्ट करताना लोकसाहित्याची कार्याची
भूमिका स्पष्ट केली. लोकसाहित्याच्या कार्यान्वयन संप्रदायाचा प्रवर्तक म्हणून डॉक्टर ब्रॅन्सिलो मालिनोव्स्की यांचा उल्लेख केला आहे. आणि मिथ्स इन प्रिमिटिव्ह सायकोलॉजी या ग्रंथात त्यांनी दैवतकथांचा कार्यान्वयी कथा असे संबोधून कार्यान्वयी म्हणजे हेतुगर्भ आणि क्रियेला चालना देण्याची वृत्ती असे सांगून दैवतकथा आदिमानवाची श्रद्धा वाढवतात, नीतिमूल्यांची प्रस्थापना करून त्यांचे संरक्षण करतात, विविध स्पष्टीकरण देण्याचे कार्य करतात असे प्रतिपादन केले आहे. कार्यान्वयी संप्रदायाच्या भूमिकेनुसार लोकजीवनातील प्रचलित रूढी, विधी, भौतिक संस्कृती यांचा अभ्यास केला जातो आणि या भूमिकेवर लोकसाहित्याच्या अभ्यासाची कथा रुंदावण्यास मदत झाली आणि परंपरेने चालत आलेली बाब ही गोष्ट टिकून राहण्याची कारण या कार्यान्वयी संप्रदायाच्या भूमिकेतून अभ्यासले आहे. तर लोकसाहित्याच्या ह्या आधुनिक पद्धती आहे, त्यापैकी आपण कार्यान्वयी पद्धती बघितली. त्यानंतर ध्येयनिष्ठ अभ्यास पद्धती, आयडिओलॉजिकल मेथड. 20व्या शतकात लोकसाहित्याचा अभ्यास ध्येयनिष्ठ पद्धतीने होऊ लागला आणि अभ्यासाची प्रेरणा युरोपमध्ये 18व्या शतकात जो रोमॅन्टिक राष्ट्रवाद निर्माण झाला त्यात होती. विविध देशातील हर्डर, ग्रिमबंधू आणि अबजॉर्सन, लॉन्ड्रॉट व क्रोन, डगल्स हाईड अशा विविध लोकसाहित्य विशारद आणि लोकसाहित्यातून राष्ट्राच्या संस्कृतीचे वेगळेपण आणि अस्मिता प्रकट होते असे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि राजकीय लोकसाहित्याच्या अभ्यासाचा पहिला वापर हिटलरने केला. हिटलरने स्वतः लोकसंस्थेचे अभिमानी आणि जर्मन राष्ट्राच्या अस्मितेचा भोक्ता होता आणि त्यातूनच लोकसाहित्याचा अभ्यास नाझी चळवळीला उत्कारक होईल असे पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. आणि सोव्हिएत रशियातील साम्यवादी विचारवंतांनी लोकसाहित्य हे श्रमिकाचा सर्जनशील आविष्कार असते आणि तेथून समाजातील सर्व थरात पसरले ही भूमिका मांडून तिचा प्रसार केला आणि साम्यवादाच्या पुरस्कारासाठी आणि प्रचारासाठी लोकसाहित्य गायले जाऊ लागले. साम्यवादी विचारांचे लोक आजही याच ध्येयनिष्ठ ध्येयप्रेरित भूमिकेने लोकसाहित्याचा अभ्यास करतात. त्यानंतर संदर्भान्वयी पद्धत, कॉन्टेक्च्युअल मेथड. आता 1960 नंतर अमेरिकेत या पद्धतीचा अवलंब करून लोकसाहित्याचा अभ्यास सुरू झाला आणि लोकसाहित्यामध्ये शब्द व शब्दतत्व सामग्रीचा समावेश होतो. भाषा, संस्कृती, परंपरा, रूढी, विधी, कला यासारख्या घटकांचा समावेश लोकसाहित्यामध्ये होतो आणि विविध संदर्भ लक्षात घेऊन जेव्हा समग्र लोकसाहित्याचा अभ्यास होतो तेव्हा या अभ्यास पद्धतीला संदर्भान्वयी पद्धत असे म्हणतात. मालिनोव्स्कीने सूत्ररूपाने अभ्यास पद्धतीचे महत्त्व सांगितले. त्यांच्यामध्ये त्या वातावरणात लोकसाहित्य निर्माण झाले असेल त्या वातावरणापासून दूर राहण्याचा अभ्यास होऊ शकत नाही. संदर्भान्वयी पद्धती म्हणजे लोकांच्या भाषिक सवयी, विविधी, आविष्कार, पद्धती, प्रयोग, स्वरूप आणि अनेक गोष्टींचा अभ्यास करून निष्कर्ष काढता येतो. भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून लोकसमूहाला भाषिक सवयी, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून लोकसमूहाचे साहित्याचे सामाजिक सांस्कृतिक महत्त्व अभ्यासून लोकमानसाचा संदर्भ लावता येतो. अर्थात त्यासाठी अभ्यासक्रम अनेक विषयाचे ज्ञान असणे गरजेचे असते. असे संदर्भही माहिती असणे गरजेचे आहे आणि त्या विषयाचे संदर्भ ध्यानात घेऊन विश्लेषण करावे लागते. आणि त्या पद्धतीच्या अभ्यासकांच्या मते लोकसाहित्य ही संकल्पना केवळ त्यांच्या शास्त्रशुद्ध स्वरूपालाच लावता येत नाही तर त्यांच्या घटनेलाही लावावे लागते. आणि लोकसाहित्य परंपरेने चालत आलेली घटना असते. ही भूमिका या अभ्यासाच्या मुळाशी असल्यामुळे लोकसाहित्याचा अभ्यास केवळ त्यांच्या शब्दशुद्ध स्वरूपाचा अभ्यास न ठरता घटनेचा अभ्यास ठरतो. आणि प्रयोगात्मक लोकसाहित्य संवादाचा विचार हा प्रयोगाचा आणि त्या वेगवेगळ्या वातावरणाचा संदर्भ नाही केला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. आता रचनानुसारी पद्धत, शेवटची पद्धत आहे स्ट्रक्चरल मेथड. 1960 पूर्वी लोकसाहित्यवाद्यांनी शब्द लोकसाहित्य प्रकाराचे किंवा लोकवाङ्मय प्रकाराचे रचनानुसारी विश्लेषण केले होते. आंद्रे जोल्स, लॉर्ड रँगलन या अभ्यासकांच्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न रशियन लोकसाहित्य विशारद व्लादिमीर पॉप यांनी केले. आणि मॉर्फोलॉजी ऑफ द फोकलोर या प्रबंधात त्यांनी लोककथेचे आकृतिवादी विश्लेषण केले. आणि ॲलन डंडसने या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत त्यांच्या प्रतिपादनाला साररूप देऊन या पद्धतीचे महत्त्व विशद केल्यानंतर लोककथेच्या अनेक अभ्यासकांनी हेच पद्धत स्वीकारली. आणि अँटी ऑर्ने आणि स्टीव थॉम्सन यांच्यापेक्षा नवी वर्गीकरण पद्धत सुचवली. आणि या पद्धतीने लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी एक नवी दिशा मिळाली. ॲलन डंडस यांनी त्यात काही सुधारणा केल्या. पद्धतीत कोणतीही यांत्रिकता नसल्याने थोड्याच कालावधीत या पद्धतीत विद्वत्तांची मान्यता मिळाली. आणि प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ क्लॉड लेव्ही-स्ट्रॉस
यांनी द स्ट्रक्चरल स्टडी ऑफ मिथ या लेखात दैवतकथांचा अभ्यास नव्या दिशेने केला आणि मानवी अधिमानाच्या मनामध्येही एक तर्कशुद्ध रचना असते जिचा प्रयत्न मिथच्या रचनेपासून होऊ शकतो हे त्यांनी सप्रमाण दाखवले. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण घटक 1, 2, 3 या घटकांचे सविस्तर म्हणा की थोडक्यात म्हणा विश्लेषण केले. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.